Hello friends, in our last lecture we have studied the first biomolecule of the cell, that is carbohydrates. In today's lecture we will study the next biomolecule, that is lipids. The lipids, these are the group of organic components which having oily or greasy consistency. These are the long hydrocarbon chains which contain carbon, hydrogen and oxygen. And in lipids, if we see the ratio of the hydrogen to the oxygen, it is greater than 2:1. That means in carbohydrate, it is, if we compare the ratio of hydrogen and oxygen in carbohydrate to the lipid, it is greater than the carbohydrate. That means number of oxygen is very less in the lipid, and lipid is a broader term which is used for fatty acids and their derivatives, as well as these are insoluble in water but freely soluble in organic solvents like benzene, chloroform, etc. Lipids differ from carbohydrates and proteins as they having the two types of the monomers such as fatty acids and long chain alcohols, which are commonly known as glycerols. जर आपण लिपिड्स आणि कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यामध्ये कंपेअर केलं, यांची सगळ्यांची जर तुलना केली तर आपल्याला हे लक्षात येतंय की लिपिड मध्ये दोन मोनोमर असतात, त्यापैकी एक आहे फॅटी ऍसिड आणि दुसरा आहे लॉंग चेन अल्कोहोल, पण त्यालाच म्हटलं जातं ग्लिसरॉल. म्हणजेच बेसिकली लिपिड्स हे फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल पासून तयार झालेले असतात. तर लिपिड्स मध्ये फॅटी ऍसिड्स they can be divided into two groups. One is the unsaturated fatty acids and another is the saturated fatty acids. आता हे जे डिवायडेशन केलेलं आहे किंवा हे जे डिस्ट्रीब्यूशन केलेलं आहे अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड, इट इज बेस्ड ऑन द फॅटी acids. Fatty acids are the organic acids which are composed of hydrocarbon chain ending in carboxyl group. मग अनसॅच्युरेटेड फॅटी एसिड्स काय असतात तर वन और मोर डबल बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम ऑफ द हायड्रोकार्बन चेन. आणि सॅच्युरेटेड मध्ये काय आहे, काय डिफरन्स आहे, सॅच्युरेटेड मध्ये देर इज नो डबल बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम ऑफ द हायड्रोकार्बन चेन. म्हणजेच डबल बॉन्ड जर असेल तर एक किंवा एकापेक्षा जर जास्त डबल बॉन्ड कार्बन ॲटम आणि हायड्रोकार्बन रिंग मध्ये असतील तर त्याला म्हटलं जातं अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. आणि जर देर इज नो डबल बॉन्ड, जर डबल बॉन्ड नसेल तर त्याला म्हटलं जातं सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. तर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे एक्झाम्पल्स काय आहेत बघा, तर ओलिक ऍसिड विच इज कॉमनली फॅट अँड लिनोलेइक ऍसिड इट इज अ सीड ऑइल. तर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे एक्झाम्पल्स आपल्याला काय सांगता येतील बघा, तर पाल्मिटिक ऍसिड, स्टिअरिक ऍसिड, these are the some examples of the saturated fatty acids which are found in all animals and plants. हे सगळे प्लांट सेल आणि एनिमल सेल मध्ये असतात. आता याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर स्ट्रक्चर अशा पद्धतीने असतं बघा. वरचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं, तर खालचं स्ट्रक्चर आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मध्ये आता इथं आपल्याला डबल बॉन्ड दिसणार नाही बघा. कार्बन आणि हायड्रोकार्बन मध्ये इथं डबल बॉन्ड नाहीये, तिथं सिंगल बॉन्ड दिसतोय आपल्याला. तर अनसॅच्युरेटेड मध्ये आपल्याला इथं काय दिसतोय, डबल बॉन्ड दिसतोय दोन कार्बन ॲटम आणि हायड्रोकार्बन चेन मध्ये. तर अशा पद्धतीनं हे दोन काय आहेत, ग्रुप आहेत, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचे. आता these fatty acids are the basic molecules which are different from different kinds of lipids. And now we will see the classification of lipid. Classification or the lipids are classified into three main types. One is the simple lipid, second is the compound lipid, and third one is the derived lipid.
सुरुवातीला आपण सिंपल लिपिड बघूया. व्हॉट इज द सिंपल लिपिड? These are the esters of fatty acids with various alcohol or glycerol. Simple lipids are the esters of fatty acids with various alcohols. Simple lipids consist the fats and waxes. म्हणजेच फॅट्स आणि वॅक्सेस जे आहेत जनरली दोज आर बेसिकली सिंपल लिपिड्स. आता फॅट्स काय आहेत बघा, स्पेसिफिकेशन काय सांगता येईल आपल्याला फॅट्सचं? तर फॅट्स आर द एस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड्स विथ ग्लिसेरॉल. These are the esters of fatty acids with the glycerol, and its general formula is in the bracket CH2OH, CHOH and CH2OH. Depending upon the number of fatty acid molecule attached to the glycerol molecule, the esters are called mono, di and triglycerides. बघा, तिथं फॅटी ऍसिडचा जो काही नंबर असेल त्या नंबरवरून त्याचं नंतर ग्रुपिंग केलं जातं. जर एकच ग्रुप असेल तर त्याला म्हटलं जातं मोनो, नंतर 2 असतील तर डाय आणि 3 असतील तर ट्रायग्लिसराइड असं त्याला म्हटलं जातं. Here the fats are unsaturated fatty acids are liquid form and those with the saturated fatty acids are solid form. जर आपण त्यांचं स्टेट बघितली फॅट्सची तर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हे लिक्विड फॉर्म मध्ये असतात, म्हणजे ऑइली कन्सिस्टन्सी असते त्यांची. आणि जर हेच फॅट्स सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये असतील तर ते सॉलिड फॉर्म मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल एनिमल फॅट्स. नाउ वी विल सी द वॅक्स. The wax is the another example of the simple lipid. These are the esters of long chains of fatty acids with long chain of alcohols. Okay, and they are not readily hydrolyzed as fats. They are most abundant in the, they are solid at room temperature. They are most abundant in blood, gonads and sebaceous gland of the skin. These waxes are not as readily hydrolyzed as the fats. These are some characters of the waxes, and here we complete the first class of the lipid, that is the simple lipid. Then the second class of the lipid is the compound lipid. Compound lipids, these are the esters of fatty acids containing other groups like phosphates or phospholipids, then sugar, and those are known as the glycolipids. They additionally contain, or the additional element in the compound lipids, those are the nitrogen, phosphorus, sulfur, protein. For example, lecithin, it is the combination of the phosphorus and lipid, which is the phospholipid. Phospholipids have both hydrophilic polar group, that is the phosphate and nitrogen, and hydrophobic non-polar group, that is hydrocarbon chain of fatty acids. म्हणजे फॉस्फोलिपिड मध्ये कशा पद्धतीनं सेपरेशन असतं बघा. फॉस्फोलिपिड मध्ये एका बाजूचा जो एंड आहे तो पोलर एंड असतो, तर एका बाजूचा आहे तो नॉन पोलर असतो. तर पोलर एंड मध्ये फॉस्फेट आणि नायट्रोजन असतं, तर नॉन पोलर जो हायड्रोफोबिक असतो तो त्यामध्ये हायड्रोकार्बन चेन असते फॅटी ऍसिड्सची. The glycolipids contain glycerol, fatty acids, simple sugars like the galactosterol nitrogenous base, and they are also called cerebrose. Sterols जर बघितले आपण कंपाऊंड लिपिड च्या नंतर तिसरा जो क्लास आहे तो आहे स्टेरॉल्स. They are derived lipids. Sterols are the derived lipids. They are composed of hydrocarbon rings and long chain of the hydrocarbon side chains.
Cholesterol is most common sterol which is widely distributed in all cells of the animal body but particularly in nervous tissue. Cholesterol exists either free or as a cholesterol ester. कोलेस्टेरॉल आपण जे ऐकतो नेहमी आपल्या बॉडीमध्ये कोलेस्टेरॉल साठतं वगैरे, तर ते कोलेस्टेरॉल जे आहे ते बेसिकली आहे स्टेरॉइड आणि ते फ्री फॉर्म मध्ये असतं किंवा ते कोलेस्टेरॉल च्या फॉर्म मध्ये असू शकतं, कोलेस्टेरॉल एस्टरच्या फॉर्म मध्ये सुद्धा ते असू शकतं. आता याच्यामध्येच आपण काही एक्झाम्पल्स वगैरे बघूया, जसं की ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्स, नंतर काही काही सेक्स हार्मोन्स आहेत, त्याच्यानंतर काही प्लांट्स मध्ये सुद्धा स्टेरॉइड्स आहेत. आता याचे सिग्निफिकन्सेस बघू आपण. द फर्स्ट सिग्निफिकन्स इज फॅट्स ऍक्ट्स ॲज हाय एनर्जी रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स. दे नरिश एम्ब्रियो ड्युरिंग जर्मिनेशन. बघा, जर आपण कार्बोहायड्रेट्सचे आणि लिपिड मध्ये कंपेअर केलं तर लिपिड कन्सिस्ट अ लार्ज अमाउंट ऑफ रिझर्व फूड or they consist high energy reserve food material and therefore they nourish embryo during the period of the germination. As well as in animal fats or in animal body, lipid acts as insulator and minimize loss of body heat. Third significance is the waxes, which are basically lipids. They provide waterproofing on skin and hair in animals and outer coating on stems, leaves and fruits in plants. म्हणजेच वॅक्सेस हे काय करतात तर वॉटर पासून स्किनचं, हेअरचं ॲनिमल मध्ये, तर प्लांट मध्ये स्टेम, लीव्स आणि फ्रुट्सला कोट करतात आणि त्यामुळं वॉटर ऍब्सॉर्प्शन पासून त्यांचं प्रोटेक्शन होतं. Phospholipids are the components of cell membrane. Phospholipids जे आहेत ते काय आहेत, सेल मेम्ब्रेनचे कंपोनेंट्स आहेत. Glycolipids are the constituents of brain, white matter and myelin sheath. Cholesterol is the precursor of adrenocorticoid, sex hormones, progesterone and testosterone and vitamin D. And last one is the steroid compound, that is diazogenin, that is the Dioscorea plant मध्ये असतो तो diazogenin. It is used in the manufacture of anti-fertility pills. These are some significances of the lipids and here we end the significance. Now in our next lecture we will study about the next biomolecule, that is the protein. Thank you all of you. आणि अशा पद्धतीने आपण हा सेकंड बायोमॉलिक्यूल संपवलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं लिपिड, त्याचं क्लासिफिकेशन आणि शेवटी बघितलं आपण सिग्निफिकन्स. आणि आता यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट बायोमॉलिक्यूल, दॅट इज प्रोटीन. Hello students, we are learning the topic biomolecules and in today's lecture we will learn about the third important biomolecule of the cell, that is proteins. I am sharing the screen here and we will learn first about the characteristics of the proteins and after that structure of protein, and at the last we will see the classification of the proteins. Here the term proteins was suggested by the scientist Berzelius in 1830. Okay. How the proteins are formed? The proteins कसे तयार होतात बघा. Proteins are the large molecules which contains amino acids. How many amino acids are present in the protein? And it is the variable range. That means proteins contain about 100 to 3000 units of the amino acids. म्हणजेच एखादा प्रोटीन तयार होण्यासाठी जवळपास 100 ते 3000 अमिनो ऍसिडचे युनिट एकत्र येतात आणि त्याच्यापासून जे काही स्ट्रक्चर तयार होतं त्यालाच म्हटलं जातं प्रोटीन्स.
आता हे प्रोटीन्स एकमेकांना कशा अटॅच झालेले असतात बघा. तर इन प्रोटीन्स अमिनो ऍसिड्स आर लिंक टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड. म्हणजेच काय, तर दोन अमिनो ऍसिड एकमेकांना पेप्टाइड बॉन्डने अटॅच झालेले असतात आणि अशी जी चेन तयार होते अमिनो ऍसिडची, ज्यामध्ये जवळपास 100 ते 3000 अमिनो ऍसिड असतात आणि त्यांच्या कॉम्बिनेशन मधून जे काही स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हटलं जातं प्रोटीन. आता यामध्ये किती प्रकारचे अमिनो ऍसिड असू शकतात बघा. दे कॅन कंटेन एनी और ऑल द 20 अमिनो ऍसिड. म्हणजे जवळपास आपल्याला माहिती आहे की टोटल अमिनो ऍसिड आहेत 20 आणि मग त्या 20 अमिनो ऍसिड पैकी काही अमिनो ऍसिड सेमच प्रकारचे असतील, मग 20च्या 20 ही एखाद्या प्रोटीन मध्ये असू शकतील किंवा रिपीट पण झालेले असू शकतात त्या 20 अमिनो ऍसिड पैकी कोणतेही अमिनो ऍसिड. तर अशा पद्धतीने प्रोटीनचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. प्रोटीन्स आर एक्स्ट्रीमली रिएक्टिव्ह अँड हायली स्पेसिफिक इन बिहेवियर. तर प्रोटीन्सचं नेचर कसं असतं बघा. तर हे जे प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स रिएक्टिव्ह असतात, त्याचबरोबर त्यांचं जे काही बिहेवियर असेल, म्हणजे ज्या वेळेला एखादा प्रोटीन रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो त्यावेळेला ते त्यांच्या ऍक्शन मध्ये स्पेसिफिक असतात. स्पेसिफिकली ते कुठलीही रिॲक्शन देतात. Therefore, the characteristic of the protein is those are highly reactive and specific in nature, as well as they are amphoteric in nature. म्हणजे काय बघा, तर प्रोटीन्स ऍक्ट ॲज बोथ ऍसिड्स अँड बेसिस. म्हणजेच एखाद्या रिॲक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे, एखादी जर केमिकल रिॲक्शन असेल तर ती रिॲक्शन होत असताना कधीही रिॲक्शन सेम पीएच वाल्या कंपाऊंड मध्ये होत नसते किंवा सबस्टन्सेस मध्ये होत नसते. तर नेहमी ते दोन्हीही सबस्टन्सेस हे काय झाले पाहिजेत, अपोजिट पीएच असले पाहिजेत. म्हणजे एकतर ऍसिडिक, दुसरा असला पाहिजे बेसिक. तर जर एखाद्या सबस्टन्स बरोबर प्रोटीनची जर रिॲक्शन घडत असेल तर त्यावेळेला प्रोटीन दुसरा जो त्याचा सोबतचा कंपाऊंड आहे त्याच्या अपोजिट नेचर ते स्वतःहून काय करतात, तयार करतात. म्हणजेच ज्या वेळेला बेस सोबत त्यांना रिॲक्ट व्हायचं असतं तेव्हा ते ऍज अ ऍसिड म्हणून बिहेव करतात. तर ज्या वेळेला त्यांना ऍसिड सोबत रिॲक्ट व्हायचं असतं तर त्यावेळेला प्रोटीन्स बेस म्हणून बिहेव करतात आणि यालाच म्हटलं जातं एम्फोटेरिक नेचर. नाव द नेक्स्ट इज some proteins are the basic proteins as they consist more basic amino acids. काही प्रोटीन्स हे बेसिक प्रोटीन्स म्हणून ओळखले जातात कारण त्यांच्यामध्ये असणारे जे अमिनो ऍसिड्स आहेत ते अमिनो ऍसिड्स बेसिक अमिनो ऍसिड्स आहेत. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या प्रोटीन मध्ये लायसिन, आर्जिनिन अशा अमिनो ऍसिड असतील तर अशा प्रोटीन्सना बेसिक प्रोटीन्स असं म्हटलं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे सांगता येईल हिस्टोन, इट इज द न्यूक्लियोप्रोटीन विच इज बेसिक प्रोटीन. देन some are acidic proteins as they contain rich in acidic amino acid. म्हणजेच काही प्रोटीन्स मधले अमिनो ऍसिड हे ऍसिडिक असतात आणि म्हणून त्यांना ऍसिडिक प्रोटीन्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ब्लड प्रोटीन्स हे आहेत ऍसिडिक प्रोटीन्स. तर अशा पद्धतीनं हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत प्रोटीन्सचे. आता त्यानंतर इथं आपण स्ट्रक्चर बघतोय बघा, कशा पद्धतीनं अमिनो ऍसिड्स मध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार झालेला आहे. दोन अमिनो ऍसिड हे पेप्टाइड बॉन्डने अटॅच झालेले असतात. अमिनो ऍसिडचं जर स्ट्रक्चर पाहिलं आपण तर कशा पद्धतीने इथं दिसतोय बघा, पेप्टाइड बॉन्ड हा आहे इथं. हे एक अमिनो ऍसिड आहे पूर्ण इकडच्या बाजूचं आणि हे आहे दुसरा अमिनो ऍसिड आणि या दोघांना अटॅच करणारा हा आहे पेप्टाइड बॉन्ड. तर अशा पद्धतीनं दोन शेजारचे अमिनो ऍसिड एकमेकांसोबत पेप्टाइड बॉन्डनी अटॅच झालेले असतात आणि अशा पद्धतीने एखादा प्रोटीनचं स्ट्रक्चर तिथं तयार होत असतं. आता आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स बघूया, कशा पद्धतीनं प्रोटीन्सचे स्ट्रक्चर असतात. म्हणजे प्रोटीन्स
मध्ये हे जे काही अमिनो ऍसिड्स आहेत ते अमिनो ऍसिड्स कसे अटॅच झालेले असतात हे बघूया आपण. तर वेगवेगळे 4 प्रकार आहेत बघा आता स्ट्रक्चरशी रिलेटेड. पहिला आहे प्रायमरी, दुसरा सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी. आता प्रायमरी स्ट्रक्चर कसा प्रकार आहे बघा. तर प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये जे काही अमिनो ऍसिड्स असतात दे फॉर्म द लिनियर चेन. म्हणजेच हे जे काही मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅरेक्टर्स मध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे अमिनो ऍसिड्स असतात ते अमिनो ऍसिड्स एकाला एक लागून असे एका स्ट्रेट अशा चेन मध्ये एकमेकांना अटॅच झालेले असतात आणि यालाच प्रायमरी स्ट्रक्चर असं म्हटलं जातं प्रोटीनचं. आता हा जो दुसरा प्रकार आहे सेकंडरी प्रोटीन. तर सेकंडरी प्रोटीन फॉर एक्झाम्पल किरॅटिन विच इज प्रेझेंट इन अवर हेअर. आपल्या केसांमध्ये जे काही किरॅटिन असतं त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सेकंडरी टाईपचं असतं. आता हे सेकंडरी टाईपचं स्ट्रक्चर कसं असतं तर इथे आपल्याला हेलिक्स दिसत आहेत बघा. म्हणजे जसे एकमेक स्वतःच्या भोवती गुंडाळल्यासारखं हे स्ट्रक्चर असतं. उदाहरणार्थ बघा हा एक पॉलिपेप्टाइड आहे. ही एक पॉलिपेप्टाइड चेन आहे ब्लू कलरची. ही दुसरी एक पॉलिपेप्टाइड चेन आहे ब्लू कलरची. त्या पॉलिपेप्टाइड चेन त्या एकमेकींसोबत अटॅच झालेल्या असतात बाय द फॉर्मेशन ऑफ द अल्फा और बीटा हेलिक्स. म्हणजेच कशा पद्धतीने त्यांना अल्फा आणि बीटा हेलिक्स असं म्हटलं जातं. जर हे जे स्पायरल्स आहेत हे स्पायरल्स जर लेफ्ट हँडेड असतील तर त्याला म्हटलं जातं बीटा हेलिक्स. जर हेच हेलिक्स राईट हँडेड असतील तर त्याला म्हटलं जातं अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि या अल्फा आणि बीटा हेलिक्सलाच एकत्रितरित्या काय म्हटलं जातं सेकंडरी स्ट्रक्चर. आता इथं हे जे काही ब्लू पार्ट आहेत ते ब्लू पार्ट आहेत पेप्टाइड बॉन्डचे. ठीक आहे. सॉरी हे आहेत पॉलिपेप्टाइड चेन्स आणि ह्या 2 पॉलिपेप्टाइड चेन असं हेलिक्स तयार करत असताना एकमेकींना हायड्रोजन बॉन्डनी अटॅच झालेले असतात. इथे दिसतंय बघा आहे हायड्रोजन बॉन्ड, हा आहे हायड्रोजन बॉन्ड. तर अशा पद्धतीनं हायड्रोजन बॉन्डनी ते एकमेकांना अटॅच होऊन तिथं अल्फा किंवा बीटा हेलिक्स ते तयार करतात आणि त्यालाच म्हटलं जातं सेकंडरी स्ट्रक्चर. आता आपण हा तिसरा प्रकार बघूया स्ट्रक्चरचा. तो आहे टर्शरी स्ट्रक्चर. Where the sequence of the amino acid in polypeptide chain it is here the polypeptide chains are 2 or more polypeptide chains linked together by the intermolecular hydrogen bond. आता इथं सुद्धा हे खूप साऱ्या पॉलिपेप्टाइड चेन दिसतात आपल्याला ब्लूइश कलरच्या which are attached with each other by the intermolecular hydrogen bond. त्यांच्यामध्ये असणाऱ्या हायड्रोजन बॉन्डनी ते काय झालेले असतात एकमेकांना अटॅच झालेले असतात आणि अशा स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं प्लीटेड शीट असं म्हटलं जातं. आणि असं स्ट्रक्चर हे सिल्क फायबर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्या स्ट्रक्चरला टर्शरी स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. तर आता हा जो शेवटचा प्रकार आहे स्ट्रक्चरचा तो आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर. इट इज मच कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर दॅन द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर कसं असतं बघा. तर क्वाटर्नरी स्ट्रक्चर हे लार्ज प्रोटीन मॉलिक्यूल मध्ये असतं शक्यतो. फॉर एक्झाम्पल मायोग्लोबिन असेल किंवा काही एन्झाईम्स असतील त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. इन सच प्रोटीन्स लाईक मायोग्लोबिन अँड एन्झाईम्स पेप्टाइड चेन्स आर मच लूप्ड. त्याच्यामधल्या ज्या पेप्टाइड चेन्स असतात त्या खूप लूप्ड असतात. म्हणजे आपल्याला सेकंडरी आणि टर्शरी मध्ये लूप बघायला मिळतात पण त्याच्यापेक्षा जास्त लूप्स आपल्याला क्वाटर्नरी मध्ये पाहायला मिळतात आणि हे लूप्स खूपच जास्त ट्विस्टेड असतात आणि फोल्डेड असतात बिकॉज देर इज द फॉर्मेशन ऑफ द डायसल्फाइड बॉन्ड. आता हे जे लूप्स एवढे तयार कशामुळे झालेले असतात तर त्यांच्यामध्ये डायसल्फाइड बॉन्ड तयार झालेला असतो आणि अशा पद्धतीने ते टर्शरी स्ट्रक्चर तयार करतात. असं स्ट्रक्चर आपल्याला हिमोग्लोबिन मध्ये सुद्धा बघायला मिळतं क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीनं हे एवढे 4 आहेत स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन्स. नाउ वी विल सी the next that is the classification of the proteins. आता आपण क्लासिफिकेशन बघूया प्रोटीन्सचं which is based on the basis of the structure. Proteins are classified into 3
classes. One is the simple protein, then second is the conjugated proteins, and third one is the derived proteins. The simple proteins म्हणजे काय बघूया आपण. On hydrolysis, the proteins yield only amino acid, then those are known as the simple proteins. म्हणजेच जर एखादं प्रोटीन आहे आणि त्याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, म्हणजेच सगळे स्ट्रक्चर आपण काय करून बघितले, प्रोटीनचं जर स्ट्रक्चर आपण पूर्ण सेपरेट करून बघितलं, त्याचं हायड्रोलिसिस केलं, तर हायड्रोलिसिस केल्यानंतर फक्त आपल्याला वेगवेगळे अमिनो ऍसिड्सच मिळाले, तर अशा प्रोटीनला म्हटलं जातं सिंपल प्रोटीन. म्हणजेच जर एखाद्या प्रोटीन मध्ये फक्त आणि फक्त अमिनो ऍसिड्सच एकमेकांना अटॅच झालेले असतील, तर अशा प्रोटीन्सना म्हटलं जातं सिंपल प्रोटीन्स. ठीक आहे. These proteins are soluble in one or more solvent. तर असे जे प्रोटीन्स आहेत ते एक किंवा एकापेक्षा जास्त सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतात. त्याचबरोबर हिस्टोन्स ऑफ न्यूक्लियोप्रोटीन्स आर सोल्युबल इन द वॉटर. Globular molecules of the histones of the nucleoproteins are soluble in water. For example, egg albumin आहे किंवा सीरम अल्ब्युमिन आहे. ठीक आहे. तर असे जे काही प्रोटीन्स आहेत, these are soluble in the water. And in the simple protein, globular molecules of the histones are not coagulated by the heat. त्याचबरोबर याच्यामधले जे काही ग्लोब्युलर प्रोटीन्स असतात, ते ग्लोब्युलर प्रोटीन्स हे हीट मुळे काय होत नाहीत, दे कॅन बी कोएग्युलेटेड बाय द हीटिंग. म्हणजे जर त्यांना उष्णता दिली तर ते काय होतात, कोएग्युलेट होतात. म्हणजेच बघा, अंड्यामधला जो बल्क आहे उकडल्यानंतर कसा होतो, तो घट्ट बनतो, म्हणजे त्याचं कोएग्युलेशन होतं. ठीक आहे. आता ह्याचे काही एक्झाम्पल्स दिले तिथे सिंपल प्रोटीन्सचे. त्यामध्ये एग अल्ब्युमिन आहे, सीरम अल्ब्युमिन आहे, त्याच्यानंतर लेग्युमिलिन आहे, लेग्युमिलिन ऑफ द पल्सेस. ऑल दीज आर दी सिंपल प्रोटीन्स. आपण दुसरा क्लास बघूया, दॅट इज द कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. द कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आर ऑल्सो द सिंपल प्रोटीन्स विथ सम नॉन प्रोटीनस पार्ट. आता याच्यामध्ये सुद्धा जसं वरचा जे सिंपल प्रोटीन आहे तो ह्याच्यामध्ये असणारच आहे, त्यासोबतच काही नॉन प्रोटीनिशियस पार्ट असतो, आणि म्हणून या प्रोटीन्सना म्हटलं जातं कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. अँड these conjugated protein consist one or more non-proteinaceous part. This non-proteinaceous part or group is known as the prosthetic group. म्हणजे conjugated protein हे कशापासून तयार झाले लक्षात आलं का बघा. आता ज्यामध्ये सिंपल प्रोटीन प्लस काय असणार आहे, नॉन प्रोटीनेशियस पार्ट असणार आहे. तर तो जो नॉन प्रोटीनेशियस ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, जसं आता समजा लिपोप्रोटीन, इथे एक्झाम्पल दिलेत बघा. लिपोप्रोटीन जर असेल तर त्यामध्ये काय असणार आहे, लिपिड्स असणार आहेत. म्हणजे हा झाला सिंपल प्रोटीनचा भाग. ठीक आहे. आणि त्यामध्ये दुसरा काय आला, प्रोस्थेटिक ग्रुप आला, प्रोटीन्स. म्हणजेच हे सिंपल प्रोटीन्स आणि हे प्रोटीन्स ऍज अ प्रोस्थेटिक ग्रुप, त्या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून तयार झालं हे लिपोप्रोटीन. त्याचबरोबर अजून आपल्याला काही एक्झाम्पल सांगता येईल ह्याचं, तर यामध्ये एक्झाम्पल अजून सांगता येईल आपल्याला हिमोग्लोबिन. वेअर ग्लोबिन इज द प्रोटीन पार्ट अँड द आयर्न कंटेनिंग पिगमेंट इज द प्रोस्थेटिक ग्रुप. त्याचबरोबर न्यूक्लिओप्रोटीन्स आहेत विच हॅव द न्यूक्लिक ऍसिड ऍज अ प्रोस्थेटिक ग्रुप. तर अशा पद्धतीनं हे काही कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आहेत. आता त्यानंतर आपण काही एक्झाम्पल, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स कुठे कुठे असतात समजलं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, these conjugated proteins are found in brains, then plasma membrane and milk. बघा, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स कुठे कुठे आढळतात, तर आपल्या ब्रेन मध्ये असतात ते, त्याचबरोबर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आहेत आणि मिल्क मध्ये सुद्धा असतात. आता तिसरा क्लास आहे डिराइव्ड प्रोटीन्स. डिराइव्ड प्रोटीन्स these are not found in nature as such. म्हणजेच ज्या पद्धतीने सिंपल प्रोटीन आणि कॉन्जुगेटेड प्रोटीन निसर्गामध्ये इझिली अवेलेबल असतात किंवा आपल्याला आढळू शकतात, तसं डिराइव्ड प्रोटीन हे निसर्गामध्ये आढळत नाहीत.
these proteins are derived from native proteins. बघा हे जे derived proteins आहेत ते native protein पासून तयार होतात. कसे तयार होतात? On the hydrolysis of the simple proteins and conjugated proteins, such derived proteins are formed. That means on the hydrolysis of metaproteins, peptones, such derived proteins are formed. तर हे आहे क्लासिफिकेशन ऑफ द प्रोटीन्स आणि अशा पद्धतीने आपण आपला प्रोटीन हा पार्ट संपवलाय. आता यानंतर आपण पुढचा पार्ट बघणार आहोत तो म्हणजे आहे न्यूक्लिक ऍसिड्स.